नमस्कार मैत्रिणींनो, मी रोहिणी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर बघा आता इथं मी हा कपडा आहे पहा अस्तर आणि हा मेन फॅब्रिक आहे. ऑर्गेन्झामध्येच आहे पहा मेन फॅब्रिक. तर पहा आता इथं प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करून दाखवणार आहे. तर याची चेस्ट जी आहे ती 37 इंच आहे आणि उंची जी आहे ती 14 इंचाची आहे पहा. तर आता इथं मी पहिल्यांदा स्लीव्ज कटिंग करून घेते पहा. इथं समान कपडा नाही, इक्वल कपडा नाही, तो मी एक सरळ करून घेते. नाहीतर व्यवस्थित शिलाई नाही मारली तर बघा बाहीच्या बॉटमला पीळ पडला जातो. व्यवस्थित शिलाई नाही आली तर पहा इथं त्याच्यासाठी समान करून घेता. इथं बाही लांबी घेतली मी 9.5 इंच शिलाई मार्जिन सहित पहा. 9 इंच ह्याची तयार बाही होणार आहे. तर पहा आता इथं रुंदी किती घेतली आहे, चेस्टचा चौथा भाग घ्यायचा आहे किंवा पाव इंच अर्धा इंच कमी घेतला तरी चालतो, पण चौथ्या भागापेक्षा जास्तीचं घ्यायचं नाही आणि चौथ्या भागापेक्षा अर्धा इंचापेक्षा कमी घ्यायचं नाही, असं माप ठेवायचे पहा. तर पहा इथं 2 इंच शिलाई मार्जिन देऊन इथं पहा 1.5 इंच आर्मच्या तिथे शिलाई मार्जिन घेतली आणि शोल्डरच्या तिथून 2 इंचावरती मार्क करून असा सेप देऊन घेतला. तर पहा नेहमीप्रमाणे बाही अशी कटिंग केलेली आहे. एल्बो लेंथ ही स्लीव्ज आहे पहा. तरी पहा अशा पद्धतीने कटिंग केली. जॉईंट तिथे द्यायचं आहे तिथे देऊन घेणार आहे स्टिचिंग करताना. तर पहा आता पहिल्यांदा मी बॅक पार्ट मार्क करून घेते इथं. तर पहा आता बॅक पार्ट हा 15 इंच उंचीचा घेतलेला आहे पहा. 14 इंच तयार उंची आहे याची. तर बघा आता इथं घडी जी आहे ती 9.25 इंचाची आहे आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन घेतली पहा. अशा पद्धतीने ह्याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. हे पाहू शकता अशा पद्धतीने ह्याचा बॉक्स तयार करून घेतला. आता शोल्डरचं माप टाकायचं पहा. डीप नेक आहे त्याच्यामुळे मी 5.5 इंच 5.25 इंचापर्यंत ह्याचं शोल्डर हे चालणार आहे पहा. आता इथं 5.25 इंचावरती आर्मोलचं माप घेतलेलं आहे मी. इथं पाहू शकता इथं 5.25 इंचावरती आर्मोलचं माप घेतलेले आणि त्याची सरळ बॉक्स असा तयार करून घेतलेला आहे आर्मोलचा आणि 1.25 इंच सेपसाठी दिलेला आहे इथं. तर पहा अशा पद्धतीने इथं मार्क करून घेतलेला आहे. आर्मोलच्या निम्मा करून तिथून सेप देऊन घेतलेला आहे. तर पहा आता इथं 4.25 इंचावरती पाठीची पट्टी तयार करून घेतलेली आहे. म्हणजे उरलेल्या उंचीतून उरलेल्या पूर्ण उंचीतून आपल्या गळा उंची ही तयार राहणार आहे पहा. तर 3.5 इंचावरती 3.25 इंचावरती इथं गळा रुंदी घेतलेली आहे. तर वरची जी आहे ती गळा रुंदी 2.25 इंच घेतलेली आहे. तर इथं पाहू शकता आता ही गळा उंची निघलेली आहे. असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. याचा मोठा डीप असा गळा बनवायचा आहे गोलमध्ये. तर इथं पहा असा 1.25 इंचावरती अर्ध्या इंचावरती सेप देऊन घेतला. 1.5 इंच इथं शोल्डर उतार देऊन घेतलेला आहे. याच्याने काय होतं, गळा खांद्यातून पहा शोल्डरमधून कधीच उतरत नाही. हे प्रॉब्लेम कधीच येत नाही आणि शिलाई मारताना सुद्धा काळजी करायची, पायपिंग करताना सुद्धा काळजी करायची, म्हणजे गळा हा खांद्यातून उतरत नाही. जर हे शोल्डर उतार दिला तर हे गळा खांद्यातून उतरतो, जर पायपिंग जर व्यवस्थित नाही केली तर. तर बघा बॅक पार्टचे टक्स हे 4.5 इंच रुंदीचे आणि 4.5 इंच उंचीचे मार्क करून घेतलेले आहेत. तर बघा बॅक पार्टचा ह्या गळा मी कटिंग करून घेतला नाही, तो मागे पुढे सरकतो, कारण फ्रंट पार्ट हा आहे असाच मार्किंग करून घ्यायचा आहे. आधी पहा इथं 1.5 इंच मी अर्धा इंच इथं हुक मार्जिनसाठी सोडलेलं आहे पहा. इथं आहे असं मार्क करून घेतलं, गळ्याचं मार्किंग करून घेतलं आणि आर्मोलचं इथं व्यवस्थित असं प्रेस करून छापून घेतलेलं आहे, म्हणजे आर्मोलचं हे व्यवस्थित आपल्याला माप मिळावं त्याच्यासाठी पहा. अर्धा इंच आर्मोलच्या आतून मी मार्क करून घेतलेलं आहे. 1 इंच उंचीमध्ये इथं वाढवून घ्यायचे, कारण प्रिन्सेससाठी 1 इंच 1.25 इंच हा उंचीमध्ये वाढवून घ्यायचा असतो. तर पहा घडीमध्ये पण वाढवतात, पुढे सांगणारच आहे. तर पहा ज्या ताईंचं ह्या मापाचा ब्लाऊज आहे त्यांनी हे ब्लाऊज कटिंग करून स्टिचिंग करून 100% शिवून पहा, म्हणजे तुम्हाला खात्री पटेल. खूप छान असं बसतं. माझ्या चॅनलवरती प्रिन्सेसचे सुद्धा स्टिचिंगचे व्हिडिओ आहेत, ते तुम्ही चेक करू शकता, तशा पद्धतीने शिवू शकता पहा. तर बघा आता इथं 6 उंची आहे गळा उंची आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन मिळून अशी मार्क करून घेतलेला आहे. गळ्याचा बॉक्स तयार करून घेतलेला आहे. इथं डीपमध्ये गळा रुंदी इथं 2.25 इंच 3 इंचपर्यंत घेऊ शकता. फ्रंटची जास्तीची नाही घ्यायची रुंदीला. टक्स उंची तर 11 इंच घेतलेली आहे आणि रुंदीला टक्सा चेस्टचा 10वा भाग घ्यायचा, प्लस शिलाई मार्जिन अर्धा इंच घ्यायची, कारण इथं डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करते त्याच्यामुळं इथं चेस्टमध्ये टक्ससाठी एक्स्ट्राचं मार्जिन ठेवायचं बघा. 4 इंच 4.25 इंच इथं टक्स रुंदी घेतलेली आहे. इथं कमरेच्या तिथं टक्सची रुंदी इथं
2.5 इंच घेतलेली पहा. इथं अशा पद्धतीने कटोरीचा शेप देऊन घेतला. तर 1 इंच एक्स्ट्राचं वाढून घेतलेलं हे असं कमी करून घ्यायचं आहे पहा. तर बघा आता इथं कमरेचा चौथा भाग प्लस 1.5 इंच घ्यायचा आहे पहा. इथं पहा टक्सरुंदीचे तिथे शिलाई मार्जिनचं इथं मार्क करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने कमरेचा चौथा भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतली आणि आर्महोल मध्ये पण आपल्याला जो टक्स येतो त्याच्यासाठी 1 इंच ते 1.5 इंच इथं रुंदीला वाढून घ्यायचं असतं घडीमध्ये पहा. तर अशा पद्धतीने मार्क करून झालेला आहे. तर पहा आता बॅक पार्ट असा लावून पाहायचा म्हणजे आपल्याला शिलाई ही फिटिंग करताना खालीवर होणार नाही. त्याच्यासाठी हे माप आपल्याला बॅक पार्टचं घ्यायचं असतं. तर बघा अशा पद्धतीने प्रिन्सेस कटची कटिंग करून झालेली आहे. तर ज्या काताईंचं हे माप आहे त्यांच्यासाठी खूप फायद्याचं आहे पहा. अशा पद्धतीने कटिंग करून नक्की शिवून पहा. खूप छान अशी फिटिंग बसते. तर बघा ह्याच्या आधी पण भरपूर व्हिडिओ प्रिन्सेस कटचे अपलोड केलेले आहेत, पण आता जे का आपले नवीन सबस्क्रायबर जोडतात त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे पहा. ज्या काताईंचं आपल्या ह्या साईजचं माप आहे त्यांच्यासाठी हा खूप छान फायद्याचा व्हिडिओ आहे. या पद्धतीने नक्की कटिंग करून पहा. आणि स्टिचिंगचे व्हिडिओ पण माझ्या चॅनलवरती अपलोड आहेत, ते बघून तुम्ही नक्की शिवून पहा व्हिडिओ, म्हणजे खूप छान असं ब्लाऊज बसतं. तर बघा ही कटिंग कशी वाटली तुम्हाला, आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आणखी नवीन पद्धतीचं जर कटिंग पाहिजे असेल तर तसं कमेंट करून सांगा. तसा पद्धतीचा व्हिडिओ तयार करून नक्की अपलोड करेल मी तुमच्यासाठी.